अमरावती लोकसभा निवडणूक मतमोजणीला केवळ एक दिवस शिल्लक राहिला असताना आता जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रियेकरिता सज्ज झाला आहे। यासोबतच मतमोजणी स्थळी आणि बाहेर 200 मीटरपर्यंत चारही बाजूने पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे। सायंकाळपासून माडी रोडवरील लोकशाही भवन येथे हजारो पोलीस दाखल होणार आहेत। अमरावती शहर पोलीसकडून काउंटिंग हॉल लोकशाही भवन येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। उद्या जे आहे बियाणी चौक ते विद्यापीठपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे आणि बियाणी चौक मधून जे जाणारी ट्रॅफिक आहे त्यांनी चपराशीपुराचा मार्ग वापरावा विद्यापीठ मार्डीकडे जाण्यासाठी। तसेच मार्डीकडून येणारे वाहनासाठी जो आहे विद्यापीठ चौकात डायव्हर्शन केलेलं आहे, त्यांनी डेंटल कॉलेज कडून चपराशीपुराकडे यावे अशी डायरेक्शन आपण डायव्हर्शन केलेलं आहे। याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेतले वाहन जसे की ॲम्ब्युलन्स आहे किंवा पोलीस आहे, इतर वाहनांना आपण सूट दिलेली आहे। 4 जूनच्या पहाटे मतमोजणी स्थळी 2 DCP, ACP, 200 पोलीस अधिकारी, CRPF, SRPF सह 300 होमगार्ड यासोबतच 1400 पोलीस तैनात होणार आहेत। आतमध्ये कोणालाही मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे। यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे। बातमी संकलित करण्याकरिता तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियांना कॅमेरासह इतर साहित्य मीडिया सेक्टरपर्यंत घेऊन जाण्यास पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी परवानगी दिली आहे। स्टॉपिंग पॉईंट जे आहे पायी जे लोक आहेत बियाणी चौकपासून याच्यापर्यंत शिवनेरी हॉटेलचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत जाऊ शकतात आणि विद्यापीठकडून उत्कर्षनगरपर्यंत येऊ शकतात। तर तिथे आपण 200 मीटर जवळ आपण स्टॉपिंग पॉईंट केलेला आहे। त्या ठिकाणी लोक कार्यकर्ता किंवा जो कोणी ज्यांना निकाल ऐकायचा आहे ते तिथे येऊन थांबू शकतात। मीडिया आणि काउंटिंग एजंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांना पुढे पास ज्यांच्याकडे आहे त्यांना लोकशाही भवनच्या परिसरात आणि तिकडे प्रवेश देण्यात येईल। फक्त पार्किंग जे आहे कृषी संकुलमध्ये सर्वांनी करावे असे आपल्यामार्फत आम्ही आवाहन करतो। काउंटिंग हॉलमध्ये कोणालाही मोबाईल फोनची परवानगी देण्यात येणार नाही, परवानगी नाही आहे। त्यामुळे सर्वांनी आपला आपला मोबाईल फोन आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवूनच यावा। बाहेर कोणालाही आतमध्ये मोबाईलचा परवानगी नाही। मीडिया कक्षासाठी जे मीडिया प्रतिनिधी आहेत, प्रेसचे प्रतिनिधी आहेत, त्यांना मीडिया कक्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेट मोबाईल असेल, त्यांचा लॅपटॉप असेल त्याची आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। ड्राय डे असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत मद्य विक्री दुकाने बंद राहणार आहेत। अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई सुद्धा करण्यात येणार अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केली आहे। शहरामध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आलेले, पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे। जवळपास 200 अधिकारी आणि 1400 पोलीस कर्मचारी, SRP, होमगार्ड असा पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। आपल्यामार्फत परत मी आवाहन करतो लोकांना, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवाला कोणी बळी पडू नये। सोशल मीडियामध्ये कोणी खोटे मेसेजेसचा प्रसार करू नये। असं काही असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्षाला 112वर कळवावे किंवा सायबर सेलला माहिती द्यावी। 1930 या नंबरवर कॉल करावे। शहरातील चित्रा चौक, राजकमल चौक, राजापेठ, गाडगेनगर, पंचवडी चौक आदी चौकामध्ये 4 जूनला पोलिसांचा कडक बंदोबस्त राहण्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आहे।